राज्यातील सर्व शेतकऱ्यांसाठी आजच्या महत्त्वाच्या 50 ठळक बातम्या। राज्य सरकारचे 8 मोठे निर्णय। राज्यात विविध नैसर्गिक आपत्तीमुळे शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असते आणि या नुकसान भरपाईसाठी यंदाच्या वर्षी आतापर्यंत 12,262 कोटींचा निधी वितरित करण्यात आला। तसेच 13,361 कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे। लवकरच शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये हे अनुदान जमा होईल, अशी माहिती मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांनी आज विधान परिषदेमध्ये दिली। मोफत वाळूसाठी या वेबसाईटवर करा नोंदणी। घरकुल लाभार्थीस 5 ब्रास वाळू मोफत मिळणार, तर इतरांना 1300 रुपये दराने मिळणार आहे। 10 ब्रास वाळू तर मित्रांनो 15 दिवसात वाळू मिळणार, अन्यथा कारवाई करणार। महसूल मंत्र्यांची मोठी घोषणा, याची सविस्तर माहिती व्हिडिओमध्ये आपण पुढे पाहणार आहोत, त्यामुळे व्हिडिओ संपूर्ण नक्कीच बघा। आंबट चिंच झाली शेतकऱ्यांसाठी गोड, क्विंटलला 30,000 रुपयांपर्यंत दर मिळत आहे। उत्पादन कमी झाल्याचा परिणाम, उदगीर येथील बाजार समितीमध्ये आवक सुरू, मागणी अधिक आहे। लाडक्या बहिणींच्या खात्यात मार्चचा हप्ता मिळायला सुरुवात झाली, म्हणजेच की मागील काही दिवसातच 3,000 रुपये महिलांच्या खात्यात जमा झाले। परंतु ज्या महिलांच्या खात्यात मार्चचा 1,500 रुपयांचा हप्ता जमा झाला नाही, त्या महिलांच्या खात्यात आता हे अनुदान जमा होत आहे। महिला लाभार्थ्यांनी बँक खाते आधारशी लिंक करण्याचे आवाहन करण्यात आले आहे। हरभऱ्यांचे उत्पन्न दुपटीने घसरले, शेतकरी अडचणीत। सोन्याने गाठला उच्चांक, चांदीने लाखांचा टप्पा ओलांडला आहे। सोयाबीनच्या दरात देखील 200 रुपयांनी घसरण पाहायला मिळते। गहू, तूर, हरभरा, सोयाबीन आणि खाद्यतेलात मंदी पाहायला मिळत आहे। सर्व शेतकऱ्यांसाठी मोठी दिलासादायक बातमी, म्हणजेच की पीएम किसानचा 20वा आणि 21वा हप्ता या महिन्यात येण्याची शक्यता, याबद्दलची सविस्तर अपडेट आपण पाहणार आहोत। म्हणजेच की पीएम किसान या योजनेचा 20वा आणि 21वा हप्ता कोणत्या महिन्यात येऊ शकतो, याची माहिती बघूयात। पीएम किसान सन्मान निधी योजने अंतर्गत शेतकऱ्यांना दरवर्षी 3 हप्त्यांमध्ये आर्थिक मदत मिळते आणि या योजनेचा मुख्य उद्दिष्ट लहान आणि सीमांत शेतकऱ्यांना त्यांच्या शेतीशी संबंधित गरजा पूर्ण करण्यासाठी आर्थिक मदत देणे आहे। सरकारने 24 फेब्रुवारी 2025 रोजी 19वा हप्ता जारी केला होता, ज्यामध्ये 9.8 कोटी शेतकऱ्यांना बँक खात्यात 22,000 कोटी रुपये पाठवण्यात आले होते। यामध्ये 2.41 कोटी महिला शेतकऱ्यांचाही यामध्ये समावेश होता। पीएम किसान योजने अंतर्गत शेतकऱ्यांना 19वा हप्ता फेब्रुवारी 2025 मध्ये आला होता, त्यामुळे 20वा हप्ता जून 2025 मध्ये येण्याची शक्यता आहे। यानंतर 21वा हप्ता ऑक्टोबर 2025 मध्ये येऊ शकतो। तथापि सरकार लवकरच त्यांची अधिकृत तारीख जाहीर करेल आणि सर्वात पहिले अपडेट आपल्या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळेल। तत्पूर्वी जे शेतकरी पीएम किसानच्या लाभांपासून वंचित आहेत, अशा शेतकऱ्यांना ई-केवायसी पूर्ण करण्याचा सल्ला देण्यात आला आहे, जेणेकरून त्यांना हप्ता मिळवण्यात कोणतीही अडचण येणार नाही। राजूर येथे शेवगा स्वस्त तर मिरची झाली आहे महाग। आठवडी बाजारामध्ये शेवगा 30 रुपये तर मिरची 80 रुपये प्रति किलोने विक्री होत आहे। शेतकऱ्यांकडील कापूस संपल्यावर भाववाढ, कापूस उत्पादकात तीव्र संताप। आता शेतकऱ्यांचा कापूस संपल्यानंतर कापसाच्या दरामध्ये वाढ होत आहे। मागील 8 दिवसांपासून प्रति क्विंटल 300 रुपयांनी वाढल्याची स्थिती आहे। बाजार समिती यार्डात 7,520 रुपये प्रति क्विंटल कापसाचा दर मिळाला आहे। विधानसभा निवडणुकीपूर्वी महायुतीच्या नेत्यांनी केलेल्या शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची घोषणा हवेतच विरली असून उलट जिल्हा मध्यवर्ती बँकेसह अन्य बँकांनी आता कर्ज वसुलीसाठी शेतकऱ्यांकडे तगादा लावला आहे। शेतकरी मात्र कर्जाची थकबाकी भरण्यास नकार देत असल्याने बँकाही डबघाईस येण्याची चिन्ह दिसत आहेत। मराठवाड्याच्या कडब्याला मोठी मागणी मिळत आहे। शेकडा कसा मिळतो भाव, या ठिकाणी बघू शकतात। कडब्याला 1,800 ते 2,200 रुपये प्रति शेकडा दर मिळत आहे।
शेतकऱ्यांसाठी मोठी खुशखबर म्हणजेच की नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना 12,262 कोटींचा निधी वितरित करण्यात आला किंवा करण्यात येणार आहे। काही दिवसात अकाउंटमध्ये अनुदान जमा होईल। परंतु शेतकरी मित्रांनो, तुम्हाला हे अनुदान पाहिजे असेल तर तुम्हाला काय करावे लागणार याची माहिती आपण बघूयात। तर या ठिकाणी बघू शकतात, विभागाच्या 100 दिवसांच्या नियोजनामध्ये नुकसान भरपाईची रक्कम 100% वितरित करण्याचे नियोजन करण्यात आले आहे। राज्यात अनेक शेतकऱ्यांची बँक खाती ही आधार संलग्न नाहीत, तसेच ई-केवायसी देखील शिल्लक आहे। या सर्व गोष्टी युद्ध पातळीवर पूर्ण करण्याचे नियोजन आहे। त्यासाठी आधार संलग्न बँक खाती नसलेल्या शेतकऱ्यांची यादी आणि ई-केवायसी नसलेल्या खात्यांची माहिती ग्रामपंचायत या ठिकाणी प्रसिद्ध करण्याच्या सूचना देण्यात आल्यात आणि ही कामे पूर्ण झाल्यानंतर उर्वरित नुकसान भरपाईची वितरणही तातडीने करण्यात येईल। कोणत्याही नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची भरपाईची रक्कम शिल्लक राहणार नाही, असेही मंत्री पाटील यांनी सभागृहात स्पष्ट केले। 3,000 रुपये जमा झाले, पण लाडक्या बहिणींची संख्या 22,000 घटली आहे। अमरावती जिल्ह्यातील 6,98,536 महिलांना लाभ मिळाला, तर 22,000 महिला या योजनेस अपात्र ठरले आहेत। ॲग्रिस्टेक अंतर्गत 1,96,000 शेतकऱ्यांनी केली नोंदणी। 1,42,000 शेतकऱ्यांचे अर्ज मंजूर करण्यात आले। मिळणार युनिक आयडी। शेतकरी मित्रांनो, पीएम किसान आणि नमो शेतकरी योजनेचा तुम्हाला लाभ घ्यायचा असेल तर तुम्हाला ॲग्रिस्टेक अंतर्गत नोंदणी करावी लागणार। त्यानंतरच तुमच्या खात्यात पीएम किसान आणि नमो शेतकरी योजनेचे हप्ते तुमच्या अकाउंटमध्ये जमा होतील। कोथिंबीर वधारली, ओली मिरची 1,200 वर, कलिंगडे लिंबूंची मागणी वाढली, कडधान्य साखर स्थिर, फळांची आवक वाढल्याने दर स्थिर आहेत, आंब्यांची प्रतीक्षा आहे। मल्चिंगवर मिरची लावा आणि अनुदान मिळवा। खर्चाच्या 50% हेक्टरी 16,000 रुपयांपर्यंत अनुदान मिळणार, शेतकऱ्यांना याचा लाभ होणार। कांद्याच्या दरात 1,000 उतार, क्विंटलला 1,600 पर्यंत भाव। उन्हाळी स्थानिक मालांची बाजारात वाढली आहे आवक। स्प्रे पंपाला म्हणजेच की फवारणी पंपाला 100% अनुदान मिळत आहे। एका जिल्ह्यात 300 शेतकऱ्यांनी अर्ज केला। ऑनलाईन करावा लागतो अर्ज। कापूस, सोयाबीन व इतर तेलबिया उत्पादक शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळत आहे। जिल्ह्यामध्ये 3.87 लाख ई-केवायसी बाकी, मुदत 15 दिवसांवर। 8.95 लाख शेतकऱ्यांकडून राशन कार्डांची ई-केवायसी पूर्ण करण्यात आली। अपडेट आहे अकोला जिल्ह्यातील। लग्न सराईत चांदी लाखावर, सोन्याने ओलांडला 90,000चा दर। सराफा बाजारातील वाढत्या दरामुळे ग्राहकांमध्ये चिंता, वधू पित्यांच्या खिशाला मोठी झळ। मोफत वाळू नोंदणी कोठे करायची, किंमत किती आणि कागदपत्रे कोणती लागणार? तर मित्रांनो, या ठिकाणी बघू शकतात, घरकुल लाभार्थ्यांना 5 ब्रास वाळू मोफत मिळणार, पण इतरांना महिन्यातून एकदा 10 ब्रास वाळू सवलतीच्या दरात मिळणार आहे। त्यासाठी शासनाच्या महाखनिज ॲपवर नोंदणी करावी लागणार आणि त्यासाठी मिळकत उतारा, लाभार्थ्यांचे आधार कार्ड, बांधकामाचे लोकेशन निवडून प्राथमिक नोंदणी करावी लागेल आणि वाळूचा स्टॉक उपलब्ध असल्यावर वाळू मागणीची स्वतंत्र नोंदणी करावी लागणार आहे। वाळू ठेक्याची प्रति ब्रास किंमत आहे 137 रुपये, 600 रुपये रॉयल्टी, 10% DA, जिल्हा खनिज प्रतिष्ठान निधी, सॉफ्टवेअर कंपनीचे चार्जेस असे मिळून साधारण 1250 ते 1300 रुपयांपर्यंत प्रति ब्रास वाळू मिळणार आहे। अतिवृष्टीमुळे राज्यभरातील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे, ज्यामुळे फळबागा, भाजीपाला आणि धान्य पिके उद्ध्वस्त झाली आहेत। त्यामुळे सरकारने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीची मदत द्यावे, यावर विधान परिषदेत डॉक्टर परिणय फुके यांनी सरकारकडे मागणी केली।